दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत असून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी 3 डॉक्टरांना अटक केली आहे। मेवातमधून 2 आणि पठाणकोटमधून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं आहे। पठाणकोटमध्ये पकडलेला डॉक्टर रईस अहमद हा मूळचा अनंतनागचा असून तिघांचाही संबंध अल फलाह विद्यापीठाशी असल्याचं तपासात समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार मेवातमधून अटक केलेला डॉक्टर मुस्तकीमनं या युनिव्हर्सिटीमधूनच इंटर्नशिप केली होती आणि तो डॉक्टर उमर मोहम्मद आणि मुझामिल यांच्याशी सतत संपर्कात होता। पोलिसांना मुस्तकीम आणि उमर यांच्यातील काही संशयास्पद चॅट्स मिळाले असून त्यावरून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। पोलिसांच्या मते या डॉक्टरांवर संशयितांना चुकीची मदत करणं आणि तपासात अडथळे निर्माण करणं असे आरोप आहेत। याशिवाय दिल्ली अपराध शाखेनं अल फलाह युनिव्हर्सिटी विरोधात एक फसवणूक तर दुसरा बनावट कागदपत्रांचा वापर या आरोपाखाली 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत। दिल्ली पोलिसांच्या सूत्रानुसार गुन्हे शाखेच्या एका पथकानं काल ओखला येथील अल फलाह युनिव्हर्सिटीला भेट देऊन तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे। विद्यापीठ अनुदान आयोग आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद यांच्या तपासणी दरम्यान गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर या एफआयआरची नोंद करण्यात आली आहे। ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या COP30 हवामान परिषदेत